तर काशीनाथ आणि रामदास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, जे सलामीवीर आहेत अमर स्पोर्ट कासने संघाच्या माध्यमातून. तर पाहूया चाविंद्रा संघाच्या माध्यमातून फ्रंट लाईन षटक कोणता गोलंदाज हाताळेल. भरपूर वेळा आपण सरसेच्या माध्यमातून स्टार्ट पाहिलाय चाविंद्रा संघासाठी. तर या सामन्याच्या माध्यमातून देखील फ्रंट लाईन गोलंदाज आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय. चाविंद्रा संघाच्या माध्यमातून सरस. पाहूया सरस कशा प्रकारे गोलंदाजी हाताळेल. मात्र पहिल्या दोन सामन्यांचा विचार केला तर चाविंद्रा संघाचा परफॉर्मन्स देखील चांगले राहिले. त्याचबरोबर कासने संघाने देखील आपली क्षमता या ठिकाणी सिद्ध केली आहे. प्रत्येकी 2 सामने विजयी होऊन त्यानंतर मात्र ही तिसऱ्या फेरीतील लढत आपल्याला पाहायला मिळते. पाहूया कोणता संघ क्वालिफाय होईल. तर पहिलं षटक आहे आणि षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सरस गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. समोर फलंदाज आपण पाहतोय रामदास. नॉन स्ट्रायकर काशीनाथ याला आपण पाहतोय. तर सामन्याला सुरुवात. षटकातील पहिला चेंडू. पहिला चेंडू स्लोवरचा वापर. ड्राईव्ह केलाय चेंडूला. कव्हरेज झोन मध्ये आपण पाहतोय चेंडू अडवला जातोय. एक धाव कंप्लीट झाली. पहिल्या चेंडूवर पहिली धाव फलकावर लावली जाते. रामदास स्वतःच तसं संघाचा अकाउंट ओपन करतोय या एका धावेच्या मदतीने. 3 षटकांचा आहे. नक्कीच 30+ प्रयत्न केले जातील. 30 ते 35 धावा एक चांगली धावसंख्या मानली जाईल. तर सरस गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस अजून एक चांगला चेंडू बेट केलंय फलंदाजाला आणि यष्टीरक्षक देखील बेट झाला होता. त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली. बॅटची कडा लागली होती मात्र यष्टीरक्षकाच्या माध्यमातून चुकी पाहायला मिळते आणि त्या दरम्यान मुभा होती की एक धाव कंप्लीट केली जाईल. तर 1ने धावफलक पुढे सरकलं. 2 धावा धावफलकर पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू. यावेळेस बॅटची कडा लागली आहे. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू अडवला जातोय. पुन्हा एकदा एकच धाव मिळेल. एकापेक्षा अधिक काही एक नाही. सरस या गोलंदाजाने फार आकर्षित केलं. या संपूर्ण दिवसाचा विचार केला तर खास करून पहिल्या 2 षटकांमध्ये जी 2 षटका फेकली गेली त्यामध्ये चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. एक चांगली सुरुवात आज मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. फुलटॉस आहे. आडव्या बॅटने हा फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये राम क्षेत्ररक्षण करतोय. फेकी झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरेल का. मात्र 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. धावसंख्या 2ने पुढे सरकेल. 5 धावा धावफलकर पाहायला मिळत आहेत. एक संत मात्र सावध सुरुवात आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते. मात्र अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकाची धुरू आपण पाहतोय. सरस चांगली गोलंदाजी हाताळतोय. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस आडव्या बॅटने हा फटका खेळून काढलाय. चेंडू कार्पेटच्या साने जातोय. क्षेत्ररक्षण झालंय. त्या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र धोकादायक ठरेल का. यस इज गॉन. धावचीच्या स्वरूपात पहिला गडी बाद. तर पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र या ठिकाणी फलंदाज रामदास बाद झाला. नवीन फलंदाज इन ॲट 3 नंबर. तिसऱ्या क्रमांकावरती नाना हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तर अतिशय चांगलं षटक आतापर्यंत फेकलं जात आहे. गोलंदाज सरस ज्या प्रकारे सरस गोलंदाजी करतोय आतापर्यंत आपल्या संघासाठी सरस ठरलाय. कारण चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. अचूक टप्पा अचूक लेंथ त्याच्या माध्यमातून हाताळली जाते. नियंत्रित गोलंदाजी आपण पाहतोय. सरस षटकातील शेवटचा चेंडू आहे. समोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय काशीनाथ. यावेळेस फुलटॉस आहे. प्रहार झालाय. चेंडू जाईल सीमारेषेबाहेर. हा षटकार
अशा प्रकारे पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय. एक गडी बाद 12 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पहिल्या 5 चेंडूंचा विचार केला तर 6 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर मात्र शेवटच्या चेंडूवर हा षटकार आलाय. तर 12 धावा धावफलकावर आहेत. आता मात्र एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल, कारण कमी षटकांचे सामने आणि या कमी षटकांच्या सामन्यामध्ये 10 ते 12ची सरासरी नक्कीच राखावी लागेल आणि त्या सरासरीने मात्र आतापर्यंत पहिलं षटक कंप्लीट झालंय. 12 धावा धावफलकावर आहेत. थोडं स्पीडअप करा. या सामन्याला सुरुवात करायची आहे. भाऊ पाटील सर, सुरेश खरस सर. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावर एक गडी बाद. आता मात्र षटक क्रमांक दुसरा गोलंदाज राम येतोय. पाहूया राम कशा प्रकारे गोलंदाजी हात आलेल, कारण या ठिकाणावरनं आवश्यकता आहे कमबॅक करण्याची. पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च झाल्यात. तर आता मात्र अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. पाहूया कुठपर्यंत मजल मारेल अमर स्पोर्ट कासने संघ. राम गोलंदाजी मार्कवर. षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय. तर समोर फलंदाज जो आपण पाहतोय नौका फलंदाज आहे नाना. पाहूया कशा प्रकारे योगदान देईल आपल्या संघासाठी. षटकातील पहिला चेंडू स्लोवरचा वापर. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. सोराईक रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आणि त्या दरम्यान तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय. यस, 3 धावा त्या ठिकाणी कंप्लीट झाल्या आणि त्यानंतर मात्र चौथी धाव घेण्याच्या प्रयत्नात हा फलंदाज बाद झालाय. धावसंख्या 3 ने पुढे सरकते. दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होतोय. जयरामची भोईर यांचं वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. पंच, या चेंडूवर धावा किती? 2 धावा. यस, 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र या ठिकाणी फलंदाजाला मैदान सोडावं लागलंय. षटकातील पुढील चेंडू आडव्या बॅटने हा फटका खेळून काढलाय. स्क्वेअर लेग मधून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू जातोय. एक धाव कंप्लीट झाली. एकापेक्षा आधी एक, काही एक नाही. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. 15 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. जे षटक राम या गोलंदाजाच्या माध्यमातून फेकले जात आहे. पुन्हा एकदा राम गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. समोर फलंदाज मात्र शरद आपण पाहतोय. पहिल्या सामन्यामध्ये 24 धावा ज्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. सामन्याचा हेरो ठरला होता. मात्र या सामन्यामध्ये पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. यावेळेस प्रहार जरूर झालाय. चेंडू हवेत आहे आणि निघून जाईल सीमारेषेबाहेर. हा षटकार. अतिशय सुरेख फटका या ठिकाणी आपण पाहतोय. प्रहार झाला होता आणि ज्यावेळेस बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला, मोहर उमटली होती 6 धावांची.
6 मात्र धावफलक पुढे सरकला आहे. 21 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. चांगल्या धावफलकावर आतापर्यंत आपण पाहतोय, कारण षटक क्रमांक दुसरं चालू आहे आणि यानंतर अजून एक षटक आहे. सो गोलंदाज पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस फुलटॉस चेंडू आडवा बॅटने खेळून काढलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. 2 धावा कंप्लीट झाल्या. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या मध्ये आपण पाहतोय. 23 धावा धावफलकावर झाल्यात. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस जोरदार प्रहार झालाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतायत आणि चेंडू मात्र सीमारेषे बाहेर पडतोय. अजून एक षटकार. आक्रमक फलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी आपण पाहतोय. 3 चेंडूंचा सामना केला आहे आणि त्या 3 चेंडू मागे 2 षटकार शरदेच्या बॅटमधून. यावेळेस बीट केलं जातंय फलंदाजाला. स्टिकवरून चेंडू आपण पाहतोय. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. तर अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 29 धावा धावफलकावर आहेत. पहिलं षटक, ज्या षटकाच्या माध्यमातून सरस या गोलंदाजाने एक गडी बाद करत 12 धावा खर्च केल्या होत्या. जो गडी बाद झाला होता तो धावचेच्या स्वरूपात, आणि त्यानंतर मात्र आपण या षटकामध्ये देखील एक धावचेच्या स्वरूपात गडी बाद होताना पाहिला. मात्र या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्यात गोलंदाज राम याने. तर आता मात्र अजून एक षटक बाकी आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 29 धावा धावफलकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगलं लक्ष उभा राहील का कासने संघ, हा प्रश्नचिन्ह होता. मात्र पहिल्या 2 षटकामध्ये आपण पाहतोय 29 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात आणि यानंतर मात्र अजूनही 10-12 धावा जर या षटकामध्ये आल्या तर एक चांगलं टोटल नक्कीच पाहायला मिळेल. एक मोठ्या लक्ष्याकडे वाटचाल करतोय या ठिकाणावरनं अमर स्पोर्ट कासने संघ. 29 धावा धावफलकावर आहेत. 14.50च्या सरासरीने आतापर्यंत धावा जमा केल्यात. मात्र अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 6 चेंडू मागे पाहूया कुठपर्यंत मजल मारेल अमर स्पोर्ट कासने संघ. तर त्या उलट शेवटचं षटक घेऊन पाहूया कोणता गोलंदाज येतोय. यस, सुदाम पाटील, ज्याने भरपूर चांगली गोलंदाजी केली होती मागच्या सामन्यामध्ये. सुदाम पाटील हा गोलंदाजी मार्कवर येतोय आणि त्यासाठी एक पारितोषिक लावलं जात आहे. जर सुदाम पाटील आपण विकेट हॅट्रिक साजरी करताय तर संजयजी मार्के यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपयाचा पारितोषिक दिलं जाईल. यस, 1000 रुपयाचा पारितोषिक आहे विकेट हॅट्रिक साठी. सुदाम पाटील गोलंदाजी मार्कवर. षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी मात्र डावखुरा फलंदाज समोर आहे आणि त्यासाठी आपण पाहतोय वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जात आहे. ऑन साइडला प्रोटेक्शन वाढवलं गेलंय. फलंदाज काशीनाथ, ज्याच्या बॅटमधून आपण एक षटकार जरूर पाहिलाय, जो वैयक्तिक 12 या धावसंख्येवर खेळतोय. सुदाम, षटकातील पहिला चेंडू त्रिफलला उडवलाय या ठिकाणी. यस, इज गॉन. काशीनाथ हा फलंदाज बाद.
त्रिफला उडवलाय त्या ठिकाणी. फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज भगवान मैदानाच्या आतमध्ये गेलाय. मात्र या ठिकाणी आपण पाहतोय की आपल्या संघटनेचे विद्यमान सचिव प्रदीप जोशी साहेबांचं शुभ आगमन झालंय. विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. तर पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळूया. पहिला चेंडू टाकून झालाय. ज्या चेंडूवर त्रिफला उडवलाय सुदाम पाटील या गोलंदाजाने. तर विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. संजय मार्के साहेबांच्या माध्यमातून सुदाम गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. नवीन फलंदाज भगवान मैदानाच्या आतमध्ये आलाय. षटकातील पुढील चेंडू यावेळेस दुरून खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये काही संपर्क झाला नाही आहे. चेंडू मात्र निर्धाव निघून गेलाय. तर एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमधून आपण पाहिला. सर एक गोलंदाजी या षटकामध्ये आतापर्यंत पाहायला मिळते. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ झालाय आणि दोन्ही चेंडू मागे कोणत्या प्रकारची धाव खर्च केली नाहीये. एक गडी बाद जरूर केलाय सुदाम या गोलंदाजाने. यावेळेस सुरेख फटका. गॅप शोधली आहे. चेंडू गॅपमधून ट्रॅव्हल होतोय. निघून जाईल सीमारेषे बाहेर. हा चौकार. सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. क्रिकेटचं सौंदर्य पाहायला मिळालं. सुरेख फटका. चौकार आलाय. यावेळेस हा चेंडू सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. पंच वाईट बॉल देत आहेत. अवांतर धाव मिळेल. धावसंख्या अवांतरने पुढे सरकते. 34 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पहिल्या 2 चेंडू मागे चांगली गोलंदाजी आणि त्यानंतर मात्र चौकार आला आणि त्यानंतर दिशाहीन चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सुदाम पाटील यावेळेस फुल टॉस आहे. दिशा दिली आहे मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक धाव कंप्लीट झाली. एकापेक्षा आधी एक काही एक नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला नाहीये शरद याच्या माध्यमातून. तर स्ट्राईक आपल्या बाजूने ठेवली आहे. तर स्ट्राईक आपल्या बाजूने का ठेवली आहे याचं उत्तर या ठिकाणी द्यावं लागेल शरद या फलंदाजाला, जो वैयक्तिक 14 या धावसंख्येवर खेळतोय. सुदाम पाटील गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू यावेळेस स्क्वेअर मारा. अजून एक वाईट बॉल आपण पाहतोय. अवांतर धाव मिळेल. धावसंख्या पुढे सरकते. 36 धावा धावफलकावर झाल्यात. सुदाम मात्र नियंत्रित गोलंदाजी दाखवत नाहीये मागच्या 3 चेंडूंचा विचार केला तर. यावेळेस बॅटची कडा. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाली. थ्रो मात्र खराब झालाय परंतु धावचीच्या स्वरूपात या ठिकाणी बाद होतोय फलंदाज. 37 धावा धावफलकावर आहेत. हॅलो. तर भगवान हा फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झाला. नवीन फलंदाज नानू मैदानाच्या आतमध्ये जातोय. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. धावा धावफलकावर आपण पाहतोय 37 धावा धावफलकावर आहेत. सुदाम पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. मात्र समोर जो फलंदाज आपण पाहतोय शरद, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाल्यात. वैयक्तिक 15 धावांचे योगदान आतापर्यंत दिलंय. षटकातील पुढील चेंडू यावेळेस ऑफ ड्राईव्ह. लॉंग ऑफ सीमारेषेलगत क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट झाल्या. यस, शेवटचा चेंडू होता आणि त्या कारणास्तव धोका पत्करला होता. या ठिकाणी 2 धावा जरूर मिळाल्या. तर अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 39 धावा धावफलकावर आहेत आणि 40 धावांचे लक्ष या ठिकाणी उभं केलं आहे अमर स्पोर्ट कासने संघाने प्रथम कुमार चाविंद्रा संघासमोर.
तर आपल्या संघटनेचे विद्यमान सचिव प्रदीप जोशी साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वेलकम. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. वेलकम. येस, तर 40 धावांचे लक्ष्य आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल आपण ऐकणार आहोत सुनील पवार यांच्या आवाजाने. अनेक अनेक धन्यवाद संदेश वखारे. मेरी आवाज मेरी पहचान. तर तमाम क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आपण शेवटचा दिवस पाहतो आणि शेवटच्या दिवसातला हा शेवटचा पर्वत आपण पाहतोय. आदरणीय शरददादा भोईर साहेब आणि संपूर्ण जे भरणात 40+ संघाच्या माध्यमातून खूप एक छान दर्जेदार आयोजन आपण पाहतोय. जे भरणात चषक 2021चा हा शेवटचा क्षण आणि आजच्या दिवसातल्या गटातून पाहतोय आपण हा शेवटचा सामना. जो संघ जिंकेल तो मात्र सेमीमध्ये प्रवेश करणार आहे. कालच्या दिवसामध्ये काय सुपर कामगिरी पाहायला मिळाली होती. आई वजेश्वर स्पोर्ट निंबोली संघाच्या माध्यमातून विजय नावाचा वादळ कालच्या दिवसामध्ये खेळपट्टीवर आला होता आणि काय जबरदस्त अप्रतिम सुरेख कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. आणि पाहतोय आपण गंगामाता स्पोर्ट गोंदवली या संघ अंतिम फेरीत प्रवेश केलेला पहिला संघ आहे. काय जबरदस्त धमाका आणि काय छान खेळ पाहिलंय. सांघिक कामगिरीच्या बळावर गंगामाता स्पोर्ट गोंदवली या संघाने अंतिम फेरीत धडक मारली होती दुसऱ्या दिवसामध्ये आणि त्या संघात सुद्धा आगमन झालेलं आहे. VIP डॅजवर सर्व मान्यवरांचं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. दरम्यान आगमन झालेले विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि सरवलीपाडा गावचे उद्योगपती आदरणीय दिनेश पाटील साहेबांचं वेलकम. सुस्वागतम सुस्वागतम. दिनेश पाटील साहेब, आपलं सर्वप्रथम आदरणीय शरद भोईर साहेब यांच्या माध्यमातून मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. तर एक खूप मोठं आव्हान इथं मात्र पाहतोय आपण. 39 धावा पाहतोय आपण इथं मात्र धावफलकावर आणि 40 धावाचं आव्हान इथं मात्र उभं केलेलं आहे. आणि 40 धावाचे लक्ष इथं मात्र स्वीकारण्यासाठी खेळपट्टीकडे प्रथम कुमार चाविंद्र संघाचे दोन्ही फलंदाज खेळपट्टीकडे रवाना होताना काय जबरदस्त वेलकम. नाना, स्वागत आहे आपलं. एक जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. आणि भानुदास यांचं जर आगमन झालं असेल तर भानुदास आपल्याला विनंती केली की आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. खूप एक चांगलं व्यक्तिमत्व. तर लगेच आपण या सामन्याला सुरुवात करायची आहे कारण की यानंतर अजून 2 सामने खेळायचे बाकी आहेत. 40 धावाचं आव्हान इथं मात्र सामना जिंकण्यासाठी खूप छान फटकेबाजी आपण पाहिली. शरदच्या बॅटमधून 2 षटकार आणि व्यक्तिगत संघासाठी जर पाहिलं आपण तर एक जबरदस्त फलंदाजी तिच्या बॅटमधून पाहायला मिळाली. तर निश्चित सज्ज होताना दुरंतर टोकाकडनं तर सज्ज होताना इथं मात्र पाहतोय आपण सामन्याला सुरुवात. खूप मोठं आव्हान जर सर करायचं असेल तर एक आक्रमण आणि चांगली फलंदाजी इथं मात्र करावी लागेल.
तर सलामी जोडी पाहतोय आपण जयराम आणि नॉन स्ट्राईकला पाहतोय फलंदाज वेलकम दादा, स्वागत आहे आपलं. तरी आज माझा चेंडूला टर्न केलंय आणि अतिशय वेगात इथं मात्र पाहतोय की खूपच जबरदस्त तालमेल पहिल्या चेंडूवर या 2 धावींनी खातं उघडतोय फलंदाज जयराम आणि खातं उघडल्या गेलं. प्रथम कुमार स्पोर्ट चाविंद्र संघाचं खूप मोठं आव्हान इथं मात्र अमर स्पोर्ट काष्टी संघाच्या माध्यमातून उभं केलंय. काय जबरदस्त फलंदाजी पहिली आपण काशीनाथ, त्यानंतर मात्र क्रमांक 3 आला होता शेरद आणि त्यानंतर मात्र भगवान यांचा सुद्धा एक छान वाटा 5 धावाचं योगदान दिलं. आणि या खेळीच्या बळावर पाहिलं आपण की 39 धावा धावपल करून 40 धावाचं लक्ष इथं मात्र उभं केलेलं आहे. तर निश्चित एक अतिशय महान व्यक्तिमत्व आदरणीय रविदादा भांबरे साहेबांचं आगमन होतोय. दरम्यान ऑन द रेजचा फटका पाहतोय आपण, कव्हर बाउंड्रीच्या बाहेर जाणारा एक दमदार अप्रतिम चौकार. शॉट खूप छान पाहायला मिळालं आणि एका टप्प्याने चेंडू मात्र कव्हर बाउंड्रीच्या बाहेर निघून गेलाय. चौकाने मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकताना ती 6. 39 धावाचं आव्हान आहे आणि एका जबर सुरुवात पाहतोय आपण पहिल्या षटकामध्ये. जयराम मात्र आक्रमण करतोय आणि आवश्यकता आहे अशाच फटकेबाजीची. व्हीआयपी डायजवर सर्व मान्यवर इथं मात्र आपण पाहतोय. धावसंख्या जर पहिली धावपल करू आपण, धावा आहेत त्या 6. 40 धावाचं टार्गेट आहे. तर 39 धावा धावपलकावर आणि 40 धावाचं टार्गेट. सुरुवात अप्रतिम पाहायला मिळाली. प्रथम कुमार स्पोर्ट चाविंद्र एक खूप मोठं नाव आहे 40+ संघटनेच्या माध्यमातून. जर आपण या संघाचा विचार केला, खूप दमदार कामगिरी करणारा संघ. समोर गोलंदाज सुरेश सज्ज होतोय. याच पाहता आडबॅटनी मात्र मेड्युकेटिजनकडे चेंडू खेळायचं होतं, पण चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. चेंडू जवळ मात्र विसावतोय. यशरिकच्या हातात निर्धाव. आता मात्र छान कमबॅक करताना गोलंदाज सुरेश, एक खूप मोठं नाव अमर काष्टी संघाच्या माध्यमातून सातत्याने आपण सुरेश या गोलंदाजाचा उल्लेख करतोय. ज्या प्रकारे प्रत्येक सामन्यात चांगली कामगिरी करतोय गोलंदाज. याच पाहता स्वे लाईन खूपच खराब चेंडू हाताळला गेलं आणि पंचाचे दोन्ही समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या पुढे सरकते ती 7. अजून खूप मोठं लक्ष स्वीकारावं लागेल. इथं मात्र विजयासाठी आक्रमण करणं गरजेचं आहे साविंद्र संघासाठी. याच पाहता फाईन फटका पाहतोय आपण आणि इथं मात्र निश्चित हिट विकेट खूप वेगात सफल झाला होता आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण शरीराचा बॅलन्स व्यवस्थित ठेवू शकला नाही आणि स्वतः यष्ट्यावर आदळतोय. आणि याच प्रकारे विकेट क्रमांक 1चं पतन पाहायला मिळतोय चाविंद्र संघाच्या माध्यमातून. तर निश्चित कमबॅक खूप सुपर करताना इथं मात्र गोलंदाज पाहतोय आपण सुरेश, खूप मोठं नाव अमर स्पोर्ट काष्टी संघाच्या माध्यमातून. क्रमांक 3 नवीन फलंदाज सकाराम. आक्रमण करावं लागेल कारण की जी अपेक्षा आहे इथं मात्र सकाराम यांच्या माध्यमातून ती अपेक्षा पूर्ण करेल काय पाहिजे आहे. 40 धावाचं टार्गेट इथं मात्र स्वीकारताना पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि प्रथम कुमार चाविंद्र संघ इथं मात्र पाहतोय की धावपलकावर धावा आहेत त्या 7 एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. कोण आक्रमण करेल आणि कुठला फलंदाज सामना जिंकून दिले पाहिजे. याच पाहता फुल टॉस बनवलंय. खूप छान फटका पाहतोय आपण. आउटफील्ड खूप छान आहे. गॅपमध्ये चेंडू इथं मात्र फरार होईल. स्लीपर कव्हर बाउंड्रीच्या बाहेर चेंडू निघून गेलाय. दमदार चौकार.
का सुपर शॉट पाहिला आपण आणि चेंडूला इथे मात्र माझ्यासोबत जॉईंट होताना गुणलेखक अजय देशमुख स्वागत आहे आपलं कॉमेंट्री बॉक्समध्ये. आणि पाहतोय आपण गंगामाता स्पोर्ट गोंदिवली संघ अंतिम फेरीत प्रवेश केलेला आहे आणि त्या संघाचे एक अतिशय महान खेळाडू बनूदा दादा कॉमेंट्री बॉक्समध्ये. आणि आपलं पण मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. सामना एक जबरदस्त पाहायला मिळेल, यात कुठली शंका नाही आहे. ज्या प्रकारे ते मात्र सकाराम यांच्या बॅटमधून अतिशय क्लासचा फटका पाहिला आपण. चौकरणी डावाची सुरुवात करतोय. संघात धावसंख्या 1-11, 40 धावाचा आव्हान इथं मात्र पार करायचं आहे प्रथम कुमार स्पोर्टचा चाविंद्र या संघाला. आणि एक चांगली फटकेबाजी करावी लागेल. गोलंदाज सुरेश सज्ज होताना दुरांच्या टोकाकडनं पुढे सरसावटा फुल टॉसचं बनवलंय आणि ऑफ ड्रिपच्या स्वरूपात हा फटका पाहतोय आपण. यावेळेस मात्र टायमिंग फटक्यामध्ये व्यवस्थित नव्हती, प्लेसमेंट खूप छान होती आणि तोपर्यंत मात्र तिसरी धावण्याचा प्रयत्न केला जाईल. खराब क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. चौथी पण धाव पूर्ण होईल काय? आणि इथं मात्र निश्चित पंताचं बोट आकाशाकडे जाताना फलंदाज धावबाद. धन्यवाद. प्रति षटकामागे जर सरासरी पाहिली आपण 13.33ची सरासरी पार करावी लागणार आहे. पण पहिल्या षटकामध्ये एक जबरदस्त सुरुवात पाहतोय आपण. धावसंख्या जर पाहिली आपण 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 14 धावा, जी सरासरी पाहिजे ती पूर्ण करताना आपण पाहतोय. प्रथम कुमार स्पोर्ट चाविंद्र संघाचा संगणक आपण आपला राखीव खेळाडू पाठवायचे. प्रथम कुमार चाविंद्र संघाचा संगणक आपण आपला राखीव खेळाडू पाठवायचे. चाविंद्र संघाचा संगणक राखीव खेळाडू पाठवायचे. तर व्यक्तिगत स्वतःचं पहिलं. चला आपण वेळ कमी घ्या, आम्ही सातत्याने याचाच उल्लेख करतोय. अमर स्पोर्ट काष्णे संघाचा संगणक आपण सुद्धा आपला राखीव खेळाडू पाठवायचे कॉमेंट्री बॉक्समध्ये. काष्णे संघाचा संगणक तर व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून इथं मात्र सुभाष दुसरं षटक घेऊन येतोय. खूप एक मोठं नाव आहे काष्णे संघाच्या माध्यमातून. का जबरदस्त गोलंदाजी पाहतोय सातत्याने प्रत्येक सामन्यामध्ये. काष्णे संघाचा कर्णधार आपण आपला राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावर 14, 40 धावाचा आव्हान पार करायचं आहे. एक जबरदस्त सामना पाहायला मिळेल का? इथं मात्र निश्चित सुरुवात तर अजून खूप अप्रतिम सुरुवात पाहतोय आपण. 2 गडी जरी बाद झाले असेल पण 3 षटकामध्ये जी सरासरी पाहिजे ती सरासरी ते मात्र राखलेली आहे. पहिल्या षटकामध्ये हा षटक खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे दोन्ही संघासाठी. इथून मात्र निश्चित जेव्हा अंतिम षटकापर्यंत आपण जाऊया चित्र साफ दिसेल की कुठल्या संघाची खूप एक मोठी बाजू भक्कम आहे. सुभाष खूप एक चांगल्या क्वालिटीचा गोलंदाज अमर स्पोर्ट काष्णे संघाच्या माध्यमातून नेहमीच चमकदार कामगिरी करणारा हा काष्णे गावाचा शितारा गोलंदाज म्हणून ज्याचा उल्लेख सातत्याने आम्ही करतोय आणि त्याचा कित्येक वेळा त्यांनी दाखवलंय की मी स्टार का आहे माझ्या संघातला. याच पात्र चांगला फटका म्हणता येणार नाही पण इथे मात्र पाहतोय लॉंग ऑन रिजनकडे चेंडूची वाट पाहतोय क्षेत्ररक्षक आणि दुसरी धावण्याचा प्रयत्न केला जाईल काय? आणि इथं मात्र निश्चित परतीचा प्रवास करावा लागेल. अजून एका फलंदाजाला तिसरा फलंदाज बाद होतोय चाविंद्र संघाचा. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण 15. क्रमांक पाहतोय आपण इथं मात्र 5 वर सुदाम खूप मोठं नाव आहे चाविंद्र संघाच्या माध्यमातून आणि एका चांगली फलंदाजी करावी लागेल. प्रथम कुमार संघाला जर प्रथम क्रमांकावर जर न्यायचं असेल तर सुदाम यांच्याकडून खूप काही अपेक्षा असेल. याच पात्र उंचसा फटका आहे
फटका फशील काय पायाचे चेंडू खाली यष्टीरक्षक अप्रतिम झेल अप्रतिम आणि अजून एक फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागेल. लागोपाठ दुसरा फलंदाज बाद. फलंदाज पाहतोय आपण खेळपट्टीकडे जाताना. खूप एक मोठं डाव. राम हा फलंदाज खेळपट्टीवर आणि इथं मात्र सुदाम याला मात्र खूप छान फटकेबाजी करावी लागेल. 15-4 बाद अशी नाजूक स्थिती पाहतोय आपण. धावफलकावर 40 धावाचं लक्ष स्वीकारताना एकच जबरदस्त षटक हाताळतोय इथं मात्र गोलंदाज सुभाष. अमर स्पोर्ट कास्टने विपक्ष प्रथम कुमार स्पोर्ट रवींद्र अशी लढत पाहतोय. 10 चेंडूमध्ये अजून सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 25 धावेची आवश्यकता असेल. आक्रमण करावं लागेल सामना जिंकण्यासाठी. सुदामसाठी सोडणं संधी आहे. जर लागोपाठ 2 चेंडूवर 2 षटकार मारले तर आदरणीय संजय मार्के साहेब यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपये दिले जाईल. त्यानंतर मात्र षटकाराची हॅट्रिक जर पूर्ण केली तर रोख रक्कम 1000 रुपये. क्या बात आहे. पण ती क्षमता आहे इथं मात्र सुदाम यांच्याकडे आणि ती क्षमता इथं मात्र या सामन्यात सिद्ध करावी लागेल संघासाठी. यावेळेस पात्र लाईन कुठे हे चेक करताना पाहतोय आमचे पंच सुरेश गरज सर यांचे दोन्ही समांतर रेषेत खराब चेंडू होता. उजेष्टीच्या खूपच बाहेर. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत बदल पाहायला मिळते. धावसंख्या पाहतोय आपण 16. 10 चेंडू 24 असं समीकरण. एक जबरदस्त फाईट इथं मात्र पाहायला मिळेल की मात्र सामना एकतर्फी होईल. या स्वतः फटका दुरून खेळण्याचा प्रयत्न. स्कोडलेक रिजनकडे चेंडू जातोय. तोपर्यंत मात्र दुसऱ्या धावेची मागणी इथे मात्र करताना अतिशय वेगात या 2 रन्स कंप्लीट करतोय फलंदाज सुदाम. व्यक्तिगत सुदाम आपलं खातं उघडतोय आणि संघात धावसंख्या पुढे सरकते ती 18. 9 चेंडू सामना जिंकण्यासाठी 22 धावेची आवश्यकता. प्रत्येक चेंडू मागं मात्र सामना पाहतोय इथं. कधी कधी चाविंदा संघाकडे झुकताना तर कधी मात्र पाहतोय आपण सामना अमर स्पोर्ट कास्टनिक संघाकडे झुकताना. पहिल्या 2 दिवसामध्ये जर पाहिलं आपण तर एका जबरदस्त कामगिरी दुसऱ्या दिवसामध्ये पाहायला मिळाली होती गोंदिवली संघाच्या माध्यमातून. याच पात्र मोठा फटका खेळायचा होता पण बॅटच्या पट्ट्या चेंडूला हवं तसा घेता आला नाही. बॅकवर्ड स्कोर लेग कडे चेंडू ट्रॅव्हल होते आणि तोपर्यंत मात्र संधी होती फक्त आणि फक्त एका सिंगल इथं मात्र कंप्लीट करण्याची. या एका धावणी संघात धावसंख्या हळूच पुढे सरकते ती 19. सामना जिंकण्यासाठी 8 चेंडूमध्ये 21 असं समीकरण. खूपच छान स्कोरिंग करताना पाहतोय आपण अजय देशमुख आणि 30 दिवसापर्यंत आजच्या 4थ्या दिवसापर्यंत सुपरस्टार गुणलेखक म्हणून सातत्याने उल्लेख करतोय अल्पेशजी गायकवाड. यास पात्र फ्लाईट दिला होता चेंडूला. निमंत्रण दिल्या गेल्या फलंदाजाला पण निमंत्रण स्वीकारत नाहीये. बीट होतोय. बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक. अजून एक अप्रतिम चेंडू हाताळतोय गोलंदाज सुभाष. काय जबरदस्त षटक. आतापर्यंत जर पाहिलं आपण 1 विकेट प्राप्त करतोय आणि इथून फक्त 4 धावा खर्च करतोय. अजून गोलंदाजी कशी करावी हे सुभाषने दाखवून दिले आपल्या संघाच्या बाकीच्या गोलंदाजाला की माझ्यासारखी गोलंदाजी आपल्याला करावी लागेल. 7-21. अजून एक चांगला चेंडू. अप्रतिम काय जबरदस्त षटक हाताळलं गेलं आणि पूर्णपणे इथं मात्र पाहतोय आपण की सामन्यावर पकड मजबूत करताना अमर स्पोर्ट कास्टने संघ काय छान षटक हाताळलं गेलं. तर आता मात्र थोडंसं अवघड कठीण दिसतोय प्रथम कुमार स्पोर्ट चाविंदा संघासाठी. 6 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 21 धावा पार करावे लागेल. त्यासाठी मात्र आक्रमण करणं गरजेचं. एक छोटासा ब्रेक जाऊया आपण डीजेकडे. ऐकूया मधुर संगीत. निंबवली संघाचा संगणक आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. निंबवली संघाचा कर्णधार आपण या नाणेफेक करण्यासाठी आपण व्यासपीठावर यायचं आहे. आता मात्र 6 चेंडू आणि 21 असं समीकरण. पहिल्या दिवसामध्ये धमाल आणि कमाल कामगिरी पाहायला मिळाली होती खांडपे संघाच्या माध्यमातून. दिवसामध्ये खऱ्या अर्थाने ज्या प्रकारे सुपरस्टार खेळ दाखवलाय
गंगामाता स्पोर्ट गोंदवली संघाने आणि अंतिम फेरीत धडक मारली. कालच्या दिवसामध्ये एकच नाव सातत्यानं गाजत होता, दबदबा निर्माण होते त्या संघाचं, त्या खेळाडूचं, तो म्हणजे विजय नावाचा हा खेळाडू निंबोली संघाच्या माध्यमातून. आणि आज पाहतो आपण या गटातून हा शेवटचा सामना, यानंतर मात्र दुसरा सेमीफायनल पाहायला मिळेल. तर गोलंदाज सज्ज होताना काशीनाथ एक अजून जबरदस्त डावखुरा गोलंदाज सज्ज होतोय मारा करण्यासाठी. पहिला चेंडू स्टेप आउट केलंय, गॅपमध्ये चेंडू नाही जाणार आणि फक्त एक सिंगल इथं मात्र पूर्ण करतोय. या एका धावणे संघात धावसंख्या हळूच पुढे सरकते ती आता मात्र 20 निम्मा पल्ला पार केलंय आणि त्यासाठी मात्र तब्बल चेंडू घेतल्या गेले तिच्या माध्यमातून. जर पाहिलं आपण हा निम्मा पल्ला पार करण्यासाठी आतापर्यंत जर पाहिलं आपण 13 चेंडू घेतले आणि इथं मात्र निम्मा पल्ला पार करण्यासाठी फक्त 5 चेंडू हा अंतर आहे दोन्ही संघामध्ये. आणि विजय लक्ष गाठताना मात्र धीमी फलंदाजी पाहिली आपण. एका जबरदस्त सुरुवात काशीनाथच्या माध्यमातून. पहिल्या चेंडू फक्त एक सिंगल खर्च करतोय, आक्रमण करावं लागेल. 5 चेंडू सामना जिंकण्यासाठी 20 असं समीकरण. याच पात्र पुलचा फटका, आपण फटका फसेल की मात्र क्लिअर होईल. खूप छान प्रयत्न केला होता, काय जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. एका क्षणी असं वाटलं की चेंडू मिडविकेटच्या वरतून जाईल, पण इथं मात्र निश्चित काय जबरदस्त अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. निश्चित एक अप्रतिम प्रयत्न केला, रिप्ले पाहिला मी, सेफ आहे आणि खूप छान क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. निश्चित कौतुक करावं, टाळ्या जोरदार या खेळाडूसाठी, ज्या प्रकारे पूर्णपणे हवेत झेपावत चेंडूला अडवलंय. आणि संघासाठी आमचे गुणलेखक सांगतात की तब्बल या चेंडूवर 5 धावा रोखतोय तो. चार चेंडू 19 असं समीकरण. सज्ज होताना गोलंदाज. याच पाहता हा फटका जाईल काय, सुपर धमाका पाहतोय आपण. चेंडूला फेकून देतोय लॉंगॉनच्या वरतून, षटकार. शॉट पाहतोय आपण, पण इथं मात्र निश्चित 3 चेंडू 13 असं समीकरण. अजून सुदाम खेळपट्टीवर आहे. एकच सांगतोय आपल्या पार्टनरला की मी आहे खेळपट्टीवर, तुम्ही घाबरू नका, माझ्या क्षमता आहे. काय सुपर शॉट पाहायला मिळालं, चेंडूला फेकून दिलं होतं लॉंगॉनच्या वरतून. 6 धावेसाठी 3-13 असं समीकरण इथं मात्र सामना जिंकण्यासाठी. अजून एक षटकार जर इथून मारला तर आदरणीय संजय मार्के साहेब यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपये दिल्या जाईल. काय जबरदस्त खेळाडू आहे हा चाविंद्रा संघाचा सुदाम. लागोपाठ 2 चेंडूवर 2 षटकार आणि इथं मात्र एक मारलाय. एक जर इथून खेचतोय तर निश्चित 500 रुपयाची रोख रक्कम दिल्या जाईल. पण संघासाठी किती अनमोल फटकेबाजी करेल हा चाविंद्रा संघाचा धडाकेबाज फलंदाज, तो म्हणजे सुदाम. 3 चेंडू 13 असं समीकरण सामना जिंकण्यासाठी. खूप छान सामना रंगताना पाहतोय. याच पात्र अजून एक क्लास फटका, पण याच पात्र चेंडू निघून जाईल एका टप्प्याने सीमा पार, लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर, चौकार. फलंदाजी पाहतोय आपण. निश्चित क्रिकेट रसिकाची मन जिंकताना ज्या प्रकारे ताबडतोब फटकेबाजी करतोय प्रथम कुमार स्पोर्ट चाविंद्रा संघाचा एक धडाकेबाज फलंदाज, तो म्हणजे सुदाम. 2 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी इथं मात्र 9 धावेची आवश्यकता. ज्या प्रकारे मिडविकेटवर क्षेत्ररक्षण केलं तो टर्निंग पॉईंट ठरेल काय या सामन्याचं. पण मी तर म्हणेन की अजून सामना संपला नाही मित्रांनो, कारण की सुदाम नावाचा फलंदाज खेळपट्टीवर आहे. का जबरदस्त फटकेबाजी करतोय. 2 चेंडू 9 असं समीकरण सामना जिंकण्यासाठी. सामना होता कुठे आणि सामना येऊन ठेपलाय कुठं. खूपच एक छान रंगतदार सामना पाहतोय आपण. यावेळेस पात्र धीम्या गतीचा फसवा चेंडू होता. अप्रतिम क्लास चेंडू टाकल्या गेलं. 1 धाव पूर्ण. इथं मात्र 2 धाव सहज पूर्ण करेल.
या 2 धावीने संघ धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकताना 33. आता मात्र एक चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 7 धावीची आवश्यकता. चेशिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी, म्हणजे षटकार जरी मारला तरी मात्र प्रथम कुमार स्पोर्ट चवींद्रा संघ सामना जिंकणार नाही. पण जर त्याला महत्व नाहीये क्रिकेटमध्ये, काय घडेल चेंडू रे पाहायचंय. एखादा इथून नो बॉल किंवा वाईट चेंडू टाकेल काय, त्यानंतर मात्र सामना परत एकदा रंगतदार स्थितीमध्ये येईल काय. पण इथं मात्र निश्चित सुदाम यांची फलंदाज जर आवडली असेल तर जोरदार टाळ्या या खेळाडूसाठी, ज्या प्रकारे इथं मात्र खेळपट्टीवर एक जबरदस्त फटकेबाजी करतोय. शरद यांनी निश्चित ज्या प्रकारचा षटकार अडवला होता तिथं मात्र सामन्याचा खरा टर्निंग पॉईंट आतापर्यंत असं वाटतं की ठरलेला आहे. ज्या प्रकारे एक चेंडू आणि ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी, त्यामुळे 7 धावा असा कुठलाही फटका नाही त्यावर 7 धावा मिळेल. पण जर त्याला मतोने नो बॉल जर टाकला तर मात्र 7 नाही 7 भेटणार. खूप छान एक रंगतदार सामना पाहतोय आपण. पण इथं मात्र निश्चित चेसिंग कंपल्सरी आहे. एक चेंडू 7 आणि गोलंदाज काशीनाथ सज्ज होताना दुऱ्यांच्या टोकाकडनं समोर खेळण्यासाठी फलंदाज सुदाम. याच पात्र अजून एक मोठा धमाका आपण क्लिअर होईल की मात्र